नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आणि ह्या संतांनी जनजागृतीचे कार्य केले। त्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आहे, संत एकनाथ, त्यांच्या कार्यांचं जितकं वर्णन करावं तितकं कमीच आहे। त्याचप्रमाणे संत तुकडोजी महाराज हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण संत आहेत। त्यांनी लोकांमधील अंधश्रद्धा दूर केल्या आणि जनजागृती करण्याचं कार्य केलं। आणि आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी आरोग्य हे एक किती महत्त्वपूर्ण आहे आणि या आरोग्यासाठी आपण काय केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। हे सर्वसामान्य लोकांना त्यांनी पटवून दिलेलं आहे। तर आपण पाहणार आहोत व्यायामाचे महत्त्व। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता पाहूया। व्यायामाचे महत्त्व। व्यायामाचे महत्त्व यामध्ये आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्याबद्दल माहिती पाहत आहोत। माणिक बंडोजी ठाकूर 1909 ते 1968 हा त्यांचा कालखंड आहे। संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ति, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ दिले। मतलब ये जो संत है, इन्होंने जो है समाज विघातक जो बातें थी उस पर लोगों पर जो है जागृति की है और जो है अहिंसा और आत्मसंयम के बारे में लोगों को बताया। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली। मतलब हर गाव गाव में उन्होंने क्या किया, गुरुदेव सेवा मंडल की स्थापना की है। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधि देऊन त्यांचा गौरव केला। मतलब उन्होंने जो काम किया है, गुरुदेव सेवा मंडल की स्थापना की, तो लोगों ने उनको राष्ट्रसंत की उपाधि दी है। अनुभव सागर, भजनावली, सेवा सधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादि पुस्तकें प्रकाशित, जो उन्होंने किताबें लिखी है उनके बारे में बताया गया है कि अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, ऐसे उन्होंने किताबें लिखी है। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो। मतलब जो उन्होंने ग्रंथ लिखा है ग्राम गीता ग्रंथ, ये जो है गांव के लोग जो है बड़े प्रेम से उसे पढ़ते हैं। मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवि स्पष्ट केले आहे। तो यहाँ पर जो है उन्होंने मानवी जीवन में व्यायाम का क्या महत्व है इसके बारे में जो है यहाँ पर कविता में बताया गया है। देखो प्यारे बच्चे, हम लोग कविता पढ़ रहे हैं व्यायामाचे महत्व। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। व्यायामाविना सात्विक भोजन, तोही मारी विकार होऊनी। व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकार होऊन। व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे अंगी राहे तरतरी। व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत। व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। विद्यार्थी मित्रांनो,
आपण आताच कविता जी आहे त्याचं वाचन केलेलं आहे. व्यायामाचे महत्त्व. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. म्हणजे या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला व्यायामाचं महत्त्व हे पटवून दिलेलं आहे. यासाठी पहा, त्यांनी विविध या ठिकाणी चित्राच्या द्वारे जे आहे दाखवले आहे की व्यायाम हा आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आपण आजारापासून दूर जाऊ शकतो. देखो प्यारे बच्चों, हमें हमेशा जो है व्यायाम करना चाहिए, जिससे हम तंदुरुस्त रह सकते हैं और रोगों से मुक्ति मिल सकती है. इसीलिए यहाँ पर पहले से ही राष्ट्र संत तुकडोजी महाराज जी ने इन बातों को जाना है और उन्होंने लोगों को बताया कि हमें व्यायाम करना चाहिए. चलो तो देखते हैं उन्होंने क्या कहा है. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. सूत्र मतलब रीत. जैसे गणित करते हैं तो कुछ रीत होती है, पद्धति होती है, तो वैसे ही यहाँ पर उन्होंने कहा है कि आपको ध्यान में रखना चाहिए. आळस वैरी, वैरी यानी दुश्मन, शत्रु. मानिला सर्वत्र, मतलब सब जगह माना जाता है. सर्वतोपरि मतलब सब जगह ये जो है माना जाता है. तो यहाँ पर हम कविता की जो है बातें जो है यार ध्यान देंगे तो आपके समझ में आएगा. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. म्हणजे या ठिकाणी जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या सोप्या भाषेमध्ये समजून देण्याचा प्रयत्न केला है. देखो यहाँ पर संत तुकडोजी महाराज इन्होंने सर्वसामान्य लोगों को व्यायाम का महत्व जो है बताने का प्रयास किया है. वहाँ पर संत तुकडोजी महाराज कहते हैं, व्यायाम हा आपल्या सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. जो हमें व्यायाम से क्या होता है, सुख का जीवन मिलता है. इसलिए उन्होंने कहा यह हमारा मित्र है, दोस्त है. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवावे. हे ध्यानी ठेवावे सूत्र. तो व्यायाम हमारे लिए मित्र है. ये जो है सूत्र बनाया गया है, इसे हमें क्या करना है, हमेशा ध्यान में रखना है. आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण क्यों, कारण आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे. हा सगळ्या जगाने हे काय केलेला आहे, मान्य केलेला है. देखो आलस जो है क्या है, हमारा दुश्मन है. पूरी दुनिया ने ये माना है कि जो आलसी इंसान कभी भी कामयाब नहीं हो सकता है. तो इसीलिए हमें क्या करना है, आलस को हमें दूर भगाना है. ये बातें यहाँ पर जो है संत तुकडोजी महाराज ने बताने का प्रयास किया. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर बताया है व्यायाम विना सात्विक भोजन, म्हणजे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून अपन सात्विक आहार घेत असतो. जो हमारा शरीर जो अच्छी तरह से रहे, इसलिए हम लोग क्या करते हैं, सात्विक यानी पवित्र आहार जो है उसे लेते हैं. या सात्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ रहते. तो हम सात्विक भोजन लेते हैं तो हमारा शरीर और मन ये अच्छी तरह से रहता है. पण तुकडोजी महाराज म्हणतात अशा भोजनासोबतच व्यायाम केला पाहिजे. तो उन्होंने कहा है कि हम ऐसे सात्विक भोजन लेते हैं तो उसके साथ हमें क्या करना चाहिए, व्यायाम करना चाहिए. नहीं तर अगर नहीं करते तो क्या होता है, अशा भोजनामुळे आपणास विविध आजार होऊ शकतात. अगर हम सात्विक भोजन लेते हैं और व्यायाम नहीं करते हैं तो हमें अलग अलग बीमारियां जो है हो सकती है. सात्विक भोजनासोबत चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातील जठराग्नी चांगला प्रतिपद होतो. म्हणजे जर आपण आहार चांगला केला, अग्निदीपन होते. म्हणजे आपली जठराग्नी जी आहे ही चांगल्या प्रकारे जी आहे प्रदीप्त होते. म्हणजे पोटातील अग्नी चांगली पेटून आपल्या अन्नाचे पचन होते. अन्न पचन सहज, म्हणजे आपले जे आहे अन्न पचन करण्याचं कार्य हे सुलभ रीतीने होत असतं. कशामुळे, व्यायामामुळे. म्हणून काय झालं आहे, व्यायाम हा केला पाहिजे. अन्न पचनाचे अपचन होणारे विकार या व्यायामाने आपल्याला टाळता येतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. पहा, संत तुकडोजी महाराज म्हणतात व्यायामे
जडत्व जाई दूर। जडत्व म्हणजे स्थूलपणा, जे आपण मोठे बनते है वो होता है दूर। व्यायामे अंगी राहे तरतरी। तरतरी म्हणजे उत्साह, जो व्यायाम केल्यामुळे उत्साह राहतो। रक्त व्यवस्था उत्तम शरीर, वाडे विचारी सजीवपण। तर या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, आपण नियमित व्यायाम करायला हवा। आणि नियमित व्यायाम केल्यामुळे काय होतं, योग्य पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जे आहे जड़त्व म्हणजे स्थूलपना वाढत जातो। व्यायाम हमें नियमित रूप से करते हैं तो हम अच्छी तरह से रहते हैं, अगर नहीं करेंगे तो हम क्या बनते जाएंगे, दिन ब दिन मोटे बनते जाएंगे। इसीलिए हमें व्यायाम करना चाहिए। नियमित व्यायामामुळे स्थूलपना कमी होऊन शरीर सुडौल होते। नियमित व्यायाम करने से जो मोटापा दूर होके हमारा शरीर जो है अच्छी तरह से होता है। तसेच काय होते, आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी राहते। म्हणजे तरतरी म्हणजे उत्साह राहतो। तुकडोजी महाराज आपल्याला सांगत आहे, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी सजीवपण। व्यायाम केल्यामुळे रक्त प्रवाह जो आहे हा आपला सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित जेही आजार असतात, म्हणजे विकार म्हणजे जे आजार आहे ते काय होतात, दूर होतात आणि आपले आयुष्य जे आहे वाढते। तो जो खून से जुड़ी हुई जो भी बीमारियां होती है वो क्या होती, व्यायाम करने से चली जाती है, दूर हो जाती है। और जो है हम जो है हमारा जीवन जो है वो भी जो है बढ़ जाता है, हम अच्छी तरह से अपना जीवन गुजार कर सकते हैं। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत। तर या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे की आपल्याला व्यायामामुळे आपले जे स्नायू आहेत ते कसे राहतात, माणूस कशा प्रकारे दीर्घायुष्य होतो। तर नियमित व्यायामे सशक्त स्नायू, व्यायामे मानव दीर्घायू। म्हणजे नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते। नियमित रूप से अगर हम व्यायाम करते हैं तो जो हमारे स्नायु जो है वो क्या होते हैं, मजबूत होते हैं और मानसाला आजारपण येत नाही, और जो इंसान को जो है बीमारियां जो है नहीं आती है। याच व्यायामामुळे म्हणजे व्यायाम केल्यामुळे दीर्घायू म्हणजे मनुष्य जो आहे याला दीर्घायुष्य प्राप्त होतं, असं तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात। म्हणून आपण काय केलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे। आपण जर व्यायाम करीत गेलो आणि त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, आपलं दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे। परंतु जर आपण व्यायाम केला नाही तर आपण वेगवेगळे आजार होऊ शकतात। मग ते कशा प्रकारे आपण पाहणार, आपल्या शरीरात पित्त कफ वायू यांचे प्रमाण कमी जास्त होऊ लागते। पित्त कफ वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे काय होतं, रोग होतात आणि आपण आजारी पडतो। त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो। त्यामुळे व्यायामामुळे काय होतं, पित्त कफ वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित रहण्यास मदत होते। देखो हम व्यायाम करते हैं तो हमारा जो शरीर में पित्त कफ वायु है इसका प्रमाण जो है संतुलित होता है और जो है हम बीमारियों से बच सकते हैं। इसीलिए हमें क्या करना है, नियमित रूप से व्यायाम करना बहुत ही जरूरी होता है। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। तो यहाँ तुकडोजी महाराजांनी कहा है कि व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होते। बळकट म्हणजे मजबूती, सशक्त म्हणजे आपलं शरीर जे आहे काय होतं, मजबूत असं होतं। रोग प्रतिकारक शक्ती वाढते। येणाऱ्या आजारांचा संकटांचा आपण सहज सामना करू शकतो। त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण काय म्हणतो, स्वावलंबी बनतो। मतलब आपण स्वतःचे काम स्वतः करू शकतो, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं आवश्यकता लागत नाही। तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, व्यायाम केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अपन दूसऱ्यावर अवलंबून रहत नहीं। देखो प्यारे बच्चे, अगर हम नियमित रूप से व्यायाम करते हैं तो हमारे शरीर में प्रतिकार शक्ति बढ़ती है और हम अपना काम खुद करते हैं,
दूसरों पर निर्भर नहीं रहते हैं। इसलिए हमें नियमित व्यायाम करना है। आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही। नियमित व्यायाम केल्यामुळे काय होते? अंगी वाढे स्फूर्ती। तर नियमित व्यायाम केल्यामुळे काय होते? शरीरातील आळस कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते। शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो। म्हणजे कोणतेही काम असेल तर आपल्याला ते करण्यासाठी शरीरामध्ये जोश स्फूर्ती येते। बघा, देखो प्यारे बच्चों, यह हम नियमित व्यायाम करते तो हमारी प्रतिकार शक्ति बढ़ती है, हम अपना काम खुद कर सकते हैं। व्यायाम करने से शरीर में स्फूर्ति आती है और जो है हम अपना काम जो है बड़े स्फूर्ति जोश के साथ कर सकते हैं। इसीलिए हमें व्यायाम करना चाहिए। तो यहाँ पर जो है संत तुकडोजी महाराज जो है इन्होंने हमें व्यायाम के बारे में जो बातें बताई है वो हम लोगों ने देखी है। तो हमें भी याद रखना है और नियमित रूप से व्यायाम करना है। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला व्यायामाचं महत्त्व समजवलंय की व्यायाम हा आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि व्यायाम केल्यामुळे कोणता फायदा होतो आणि न केल्यामुळे कोणतं नुकसान होतं हे त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आहे। जर आपल्याला उत्तम आरोग्य ठेवायचं असेल तो व्यायाम हा आवश्यक है। देखो प्यारे बच्चों, या संत तुकडोजी महाराज जी ने हमें बताया कि व्यायाम हमारे शरीर के लिए बहुत ही जरूरी है। इसलिए हमें नियमित रूप से क्या करना चाहिए? व्यायाम करना चाहिए। आप भी जब भी आपको समय मिलता है सुबह जल्दी उठिए और व्यायाम करिए। व्यायाम करने से हम अलग अलग बीमारियों से बच सकते हैं और एक मजबूत शरीर बना सकते हैं और जो है हमारा जो कामकाज है वो हम नियमित रूप से कर सकते हैं। इसीलिए सभी बच्चों ने क्या करना है? व्यायाम करना है और जो है रोगों से मुक्ति पानी है। व्यायामाचे महत्त्व, व्यायाम हा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि व्यायाम केल्यामुळे आपल्याला आजारातून मुक्तता मिळू शकते। जे आपल्याला सतत आजार होतात त्या आजारातून मुक्तता मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनो? व्यायाम केला पाहिजे। देखो प्यारे बच्चों, हमारे शरीर के लिए व्यायाम बहुत ही जरूरी है और आज हम देखते हैं कि हम अलग अलग क्लासेस लगाते हैं, व्यायाम करने के लिए जाते हैं, लेकिन यहाँ संतों ने भी हमें बताया है कि हमारे शरीर के लिए व्यायाम कितना जरूरी है। जैसे हम अलग अलग आहार खाते हैं, सकस आहार, तो ये आहार के साथ आप बहुत खाओगे लेकिन उसके हजम करने के लिए हमें क्या करना चाहिए? व्यायाम बहुत ही जरूरी पड़ता है। अगर हम व्यायाम नहीं करेंगे तो हम अलग अलग बीमारियां जो है हमारे पास आ सकती है और हम अपना खुद का काम वो भी नहीं कर पाएंगे। इसीलिए क्या करेंगे? हम नियमित रूप से व्यायाम करेंगे। तो व्यायाम से हमारा जो है मोटापन दूर होता है और जो है हमारे अंदर कार्य क्षमता बढ़ती है, काम करने के लिए उत्साह आता है। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उत्साह येतो, आजारापासून मुक्तता मिळते, जडत्व दूर होतं आणि जे आपण आहार घेतो ते सुद्धा छान प्रकारे पचन होतं आणि आपण नेहमी जे आहे कार्य करण्यास जे आहे तयार असतो। त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? सतत व्यायाम केला पाहिजे। आपण याबद्दलचं संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला जे काही सांगितलेलं की व्यायाम केल्यामुळे काय फायदा होतो आणि न केल्यामुळे काय फायदा होतो हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं आणि आता आपण पाहणार आहोत शब्दार्थ। चला तर विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थ पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, व्यायामाचे महत्त्व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे आपण पाहिलेलं आहे। त्यामध्ये आपण शब्दार्थ पाहत आहोत। या ठिकाणी शब्द पहा, अपघात, अपघात म्हणजे दुर्घटना। महत्व, महत्व म्हणजे मोल, ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना किंमत, जो हमें किसी चीज का मूल्य जो होता है पता चलता है। उपाधि, उपाधि म्हणजे पदवी, जो राष्ट्र संत तुकडोजी महाराज जो है इनको दी गई थी, इसे उपाधि यानी पदवी दी गई है। गौरव, गौरव म्हणजे सन्मान। सूत्र म्हणजे रीत। वैरी, वैरी म्हणजे शत्रु। वीण, वीण म्हणजे शिवाय। सात्विक, सात्विक म्हणजे पवित्र, म्हणजे या ठिकाणी आपण जे भोजन खातो ते कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे। विकारी म्हणजेच आजारी। दीपन, दीपन म्हणजे पेटणे। पचन म्हणजे जिरण्याची क्रिया। पचन म्हणजे जो हम खाना खाते हैं वो हजम करने की जो क्रिया होती है उसे पचन कहते हैं। जड़त्व म्हणजे स्थूलपना, मोटापन जो होता है ना उसे जड़त्व कहते हैं। तरतरी, उत्साह। पुढे पाहत आहोत सशक्त, सशक्त म्हणजे मजबूत। जर्जर म्हणजे पीडित। प्रवृत्ती
म्हणजे कल आणि स्फूर्ती म्हणजे प्रेरक शक्ती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने शब्दार्थ दिलेले आहेत। हे सर्व शब्दार्थ तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे, कारण आपल्याला ज्या वेळेला समानार्थी शब्द विचारले जातात त्यावेळेला या शब्दार्थांचा आपल्याला उपयोग होतो। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये विविध प्रकारे प्रश्न विचारले जातात, तर मग ते कशा पद्धतीने प्रश्न आहे चला तर पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिला दिला आहे, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृति बंध पूर्ण करा। तो यहाँ में प्रश्न दिए है और यहाँ पर दिया है व्यायामाचे फायदे। तो व्यायाम करने से हमें कौन कौन से फायदे होते हैं। तो पहला फायदा हम लोग लिखेंगे, शरीरातील स्नायू बळकट होऊन आयुष्य वाढते, रक्तव्यवस्था सुरळीत होते, शरीरातील प्रतिकारात्मक शक्ती जी आहे ती वाढते आणि आळस सदैव दूर होतो। त्यानंतर आहे अन्न पचन सहज होते, जडत्व दूर होते, शरीरामध्ये तरतरी व उत्साह येतो, काम करण्यास उत्सुकता वाढते, शरीरातील पित्त कफ वायू यांचे प्रमाण संतुलित होते। अशा वेगवेगळे फायदे आहेत। आता तुम्हाला जे उत्तर लिहिणार त्याला तुम्ही कशा पद्धतीने लिहायचे तुम्हाला मी दाखवते। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला फायदा पाहणार आहोत, शरीरातील स्नायू बळकट होऊन आयुष्य बढ़ते। जो शरीर के स्नायु जो होते हैं वो मजबूत बनते हैं और हमारा जीवन जो है बढ़ जाता है। रक्त व्यवस्था सुरळीत होते, रक्त व्यवस्था सुरळीत होते। तीसरा है शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते। पुढे आहे आळस सदैव दूर होतो, आळस सदैव दूर होतो, अन्न पचन सहज होते, अन्न पचन सहज होते। पुढे आहे जडत्व दूर होते, जडत्व दूर होते। त्यानंतर आहे शरीरामध्ये तरतरी उत्साह येतो, शरीरामध्ये तरतरी उत्साह येतो, काम करण्याचा उत्साह वाढतो, काम करण्याचा उत्साह वाढतो। पुढे आहे शरीरातील पित्त कफ वायू यांचे प्रमाण संतुलित राहते, शरीरातील पित्त कफ वायू यांचे प्रमाण संतुलित राहते। प्रश्न दूसरा पहा, चूक की बरोबर लिहा। तो यहाँ पर हम लोगों को सही या गलत लिखना है। यहाँ लिखा है चूक और यहाँ लिखा है बरोबर, तो दोनों में से हमें एक कोई जो भी है इसके सामने लिखना है। पहला देख रहे हो, हम लोग पढ़ रहे हैं अ, व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो, तो यहाँ आगे लिखेंगे हम लोग बरोबर। दूसरा प्रश्न आहे, व्यायामाने जडत्व वाढते, मतलब व्यायाम करने से हम मोठे होते हैं, म्हणजे या ठिकाणी आपण पुढे लिहिणार त्याच्या उत्तरामध्ये चूक, व्यायामाने जडत्व वाढते, चूक। तिसरा आहे व्यायामाने स्नायू अशक्त होतात, व्यायामाने स्नायू काय होतात, अशक्त होतात, चूक। ई, व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते, बरोबर, व्यायामाने काय होते आपली प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे या ठिकाणी बरोबर। असे तुम्हाला चूक का बरोबर असं पूर्णतेने लिहायचं आहे। प्रश्न तीसरा पहा, शब्द समूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा, मतलब हमें शब्द दिए है उसके बारे में हमें ये चौकट दी है, यानी चौकोन दिए, इसमें एक शब्द लिखना है। पहला है अ, आरोग्य देणारी, आरोग्यदायी, आरोग्य देणारी, आरोग्यदायी। आ, विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती, विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती। स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी, स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी। पुढे आहे ई, एका अंगाने विचार, त्यालाच आपण काय म्हणतो, एकांगी, एका अंगाने केलेला विचार म्हणजेच काय, एकांगी। असे चौकटी शब्द लिहायचे आहे। प्रश्न चौथा, व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृति पूर्ण करा। अगर हम व्यायाम नहीं करते तो उससे हमारा क्या नुकसान होता है, इसके बारे में लिखना है। व्यायामाविना, तो या सात्विक भोजन जरी केले तरी त्यातून विकार निर्माण होतात, सात्विक भोजन केले तरी विकार निर्माण होतात, शरीरामध्ये जडत्व वाढते, रक्त व्यवस्था दुबळी होते,
पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण वाढते, शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते, शरीरामध्ये आळस वाढतो, शरीरामध्ये तरतरी करण्याचे काम स्फूर्ती राहत नाही. म्हणजे यापैकी तुम्ही कोणतंही या 4 मध्ये लिहू शकता. तुम्हाला मी कमीत कमी 5 सांगितलेले, त्यापैकी तुम्हाला कोणतेही यामध्ये किती लिहायचे? 4 लिहायचे आहेत. प्रश्न 5वा पाहतो आपण, भावार्थधारित. त्यामध्ये व्यायामाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा. मतलब व्यायाम का महत्व जो है अपने शब्दों में लिखना है. तो देखो हम लिखेंगे, मानवी जीवनात व्यायामाचे अनन्य साधारण महत्व आहे. मानव के जीवन में व्यायाम का बहुत ही महत्व है. व्यायामाचे महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होतो, शरीरामध्ये तरतरी, उत्साह येते. व्यायामामुळे अन्नपचन सहजपणे होते, शरीरात स्थूलपणा वाढत नाही, रक्तव्यवस्था सुरळीत होते, शरीरातील स्नायू बळकट मजबूत होऊन आपले आयुष्य जे आहे वाढत असते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते. व्यायामामुळे उत्साह वाढतो, कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून व्यायाम हा करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला हे संपूर्ण लिहायचे व्यायामाचे महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही छानपैकी याची उत्तरे लिहा आणि तुम्हाला काय वाटतं व्यायाम केल्यामुळे काय हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दार्थ पाहिले, त्यानंतर प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला छानपैकी उत्तरं लिहायची. परीक्षेमध्ये तुमचे मत द्या असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला तुमचे विचार द्यायचे की यामध्ये आपल्याला नक्की काय सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय करतो आपण, आपले न विचार देता पुस्तकाचा आधार घेण्याचा प्रयत्न. यामध्ये तुम्ही आपले विचार छान पद्धतीने लिहू शकता आणि ज्या पद्धतीने ज्या चौकटी दिलेल्या असतात त्या चौकटीमध्येच तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची. पुन्हा भेटूया. नमस्कार.